प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. होय माझ्या प्रियानो, आज या सुंदरशा वातावरणामध्ये आपण पुन्हा एकदा परमेश्वराचा शब्द ऐकत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता, आज आपण भाटेबंदर माता वेलेंकणी चर्चच्या मागच्या बाजूला सुंदरशा हिरव्यागार झाडा झुडपामध्ये आपण व्हिडिओ आज काढत आहोत. आणि परमेश्वराचं वचन जे महत्त्वाचं आहे, आपल्या जीवनासाठी योग्य आहे, सार्वकालिक जीवन देणार आहे, ते वचन आज आपण ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आजचा आपला विषय आहे प्रभू येशूने शिष्यांना तलवार घ्यायला का सांगितले. हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियानो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. प्रभू येशू ज्या वेळेस शेवटच्या भोजनाला आपल्या शिष्यासोबत बसलेला होता, त्याच्या दुःख सणाच्या आणि मरणाच्या आदल्या दिवशी ज्या वेळेस प्रभू येशूने आपल्या शिष्याबरोबर भोजन केलं, तेव्हा तो आपल्या शिष्याला म्हणाला की तुम्ही तलवार घ्या. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, शुभवर्तमानाने आजच्या प्रवचनाला, आजच्या व्हिडिओला, आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वाचन, अध्याय 22 ओवी 35 पासून पुढे. आणखी येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास पिशवी, झोली व पायथन घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हास काही उणे पडले का. ते म्हणाले, नाही. येशूने त्यांना म्हटले, मग आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी, तसेच झोलीही घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने वस्त्र विकून ती विकत घ्यावी. हा प्रभूचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ज्या वेळेस शेवटच्या भोजनाला बसलेला होता, तेव्हा शेवटच्या भोजनानंतर प्रभू येशूनं शिष्याने एक आज्ञा केली की ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने तलवार घ्यावी. आणि तो म्हणाला की तुम्ही आपलं वस्त्र विका आणि पहिला ती तलवार घ्या. प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझ्या प्रियानो, प्रभू येशूला सांगायचं आहे, एखाद्या तुमच्याकडे वस्त्र नसेल तरी चालेल, पण ती तलवार तुमच्याकडे असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज आपण हे विषयावर मननचिंतन करीत असताना आपण पाहणार आहोत की तलवार ही कशासाठी वापरली जात आहे. तलवार आपण कशासाठी वापरतो. माझ्या प्रियानो, तलवारीचा वापर हा आपण दुसऱ्यांना मारण्यासाठी करतो. कोणाचा तरी खून करायचा असेल, कोणाची हत्या, कोणाचा घात करायचा असेल, तर माझ्या प्रियानो त्या तलवारीचा आपण वापर करतो. प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणाला की तुम्ही तलवार घ्या. तो म्हणत आहे, एखाद्या तुमच्याकडे वस्त्र नसलं तरी चालेल, पण ती तलवार तुमच्याकडे असली पाहिजे. माझ्या प्रियानो, सैनिक जेव्हा रणभूमीमध्ये त्या मैदानामध्ये लढाई करतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये तलवार असते. प्रभू येशू आज का म्हणत आहे की तुम्हाला तलवार घ्यायची आहे. नक्की प्रभू येशू या जगामध्ये तलवार चालवण्यासाठी आलेला होता का. माझ्या प्रियानो, प्रभू येशू या जगामध्ये कशासाठी आलेला होता, काही वचनाद्वारे आपण पाहणार आहोत. आपण वाचूया लूक लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 मध्ये ओवी 18 मध्ये प्रभू येशू आपल्याला म्हणत आहे, ते वचन आपण ऐकूया. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आणल्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. खेचले जात आहेत त्यास सोडून पाठवावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू म्हणत आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. ते अशासाठी की जे धरून नेलेले त्यांची सुटका व्हावी व त्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ व्हावा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, प्रभू येशू या जगामध्ये आलेला होता तो शांती प्रस्थापित करण्यासाठी.
तो शांतीची घोषणा करण्यासाठी जे ठेचलेले आहेत, जे आंधळे आहेत, जे लंगडे आहेत, जे लुले आहेत, जे आजारी आहेत आणि जे अयोग्य प्रकारचं आणि घाणेरडे जीवन जगत आहेत, जे तलवार चालवत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तींना त्या बंधनातून मुक्ती देण्यासाठी आलेला होता. प्रेज द लॉर्ड. तो शांती प्रस्थापित करण्यासाठी आलेला होता. तरी देखील माझ्या प्रियानो, तो म्हणत आहे की तुम्ही तलवार घ्या. तुमच्याकडे वस्त्र नसले तरी चालेल, हे वस्त्र विकून पहिल्या प्रथम तुम्ही तलवार घ्या. माझ्या प्रियानो, प्रभू येशू शब्द का म्हणत आहे? अजून आपण पुढे बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये होता, या जगामध्ये जीवन जगत होता, तेव्हा त्याने आपल्या शिष्याने एक आश्वासन दिलेलं होतं. आपण वाचूया योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 मध्ये वचन 27 मध्ये. माझ्या प्रियानो, प्रभू येशू एक महत्त्वाचे शिकवण आपल्याला देत आहे. आपण ते वचन ऐकूया आणि त्या वचनावरती आज आपण मननचिंतन करूया. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. हालेलुया. आपण योहानाच्या शुभवर्तमान अध्याय 14 मध्ये वचन 27 वाचूया. बरोबर आहे, आपण एकदा वाचूया. येशू म्हणत आहे, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती पुन्हा तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये व भयभीत होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रभू येशूने आपल्या शिष्याने एक आश्वासन दिलेलं होतं की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो आणि मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणजे माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आलेला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, ज्या वेळेस प्रभू येशू या 3 किल्ल्यामध्ये क्रूसावर मरण पावला, गेत्सेमने बागेतून तर पिलाताच्या महालापर्यंत आणि पिलाताच्या महालापासून तर त्या काल्वरीपर्यंत त्या क्रूसावर त्याने जे यातना, क्लेश, दुःख आणि वेदनादायक मरण त्याने सोसलं. तो मरण पावला. माझ्या प्रियानो, तो 3 दिवस कबरेत होता आणि माझ्या प्रियानो 3ऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर पहिलं दर्शन त्याने ज्या वेळेस शिष्यानं दिलं, तेव्हा ते आश्वासन त्याने त्या बंद खोलीमध्ये परिपूर्ण केलं. ज्यावेळेस शिष्य बंदी खोलीमध्ये लपलेले होते, ते भयभीत झाले होते, हताश झाले होते, ते दुःखामध्ये पडलेले होते, तेव्हा प्रभू येशूने त्यांना दर्शन दिलं आणि पहिलं दान त्यांना दिलं. आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 20 मध्ये वचन 19 वाचूया आणि त्या वचनावरती माझ्या प्रियानो आज आपण मननचिंतन करूया. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते त्याची दारे यहुद्याच्या भीतीमुळे बंद असतात. हालेलुया. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तिकडची दारे बंद असताना, पुढे वाचूया. येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि मध्ये उभा राहिला आणि आपल्या शिष्यांना म्हणाला की तुम्हास शांती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो शांतीदाता आहे, तो शांती देणारा परमेश्वर आहे. माझ्या प्रियानो, जुन्या करारामध्ये यशाया संदेष्टा एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देत आहे. यशाया संदेष्टा म्हणत आहे, आपण ते वचन ऐकूया. यशाया अध्याय 54 मध्ये वचन 13 आपण वाचूया आणि त्या पवित्र वचनावरती माझ्या प्रियानो आज आपण मननचिंतन करूया. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगत आहे, परमेश्वर म्हणत आहे, यशाया संदेष्टा म्हणत आहे, तुझी सर्व मुलं परमेश्वरापासून शिक्षण पावतील आणि तुझ्या मुलांना मोठी शांती मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो शांतीचा दाता आहे, तो शांतीचा परमेश्वर आहे. एवढंच नाही माझ्या प्रियानो, तर नवीन करारामध्ये संत पौल
एक महत्वाचं अजून शिक्षण आपल्याला देत आहे. एपिस्करास पुस्तकामध्ये अध्याय 2 मध्ये वचन 14 पासून पुढे आपण वाचूया आणि संत पौलाने म्हटल्याप्रमाणे त्या वचनावर देखील आपण मनन चिंतन करूया. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 संत पौल सांगत आहे की येशू ख्रिस्तच आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाहिली. यशाया 49:2 मध्ये परमेश्वर म्हणत आहे की यशाया संदेशा म्हणत आहे की पाप करणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये आणि परमेश्वरामध्ये एक आडभिंत आहे. परंतु माझ्या प्रियानो, संत पौल येथे आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यामध्ये व आपल्या पापामध्ये एक परमेश्वरामध्ये एक आडभिंत होती. ती माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तानं ती पाडलेली आहे. कारण तो शांतीदाता परमेश्वर आहे, तो शांती देणारा परमेश्वर आहे. अजून पुढे संत पौल आपल्याला काय सांगत आहे पुढे आपण वाचूया. वचन 15 पासून पुढे वाचूया. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविषयीचे नियमशास्त्र. हालेलुया. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. माझ्या प्रियानो, देह म्हणजे शरीर आहे. प्रभू येशू ख्रिस्त या कुरसावर खिल्ला गेला. त्याच्या शरीरावर बसलेल्या फटक्याने, त्याच्या देहावर बसलेल्या फटक्याद्वारे आणि त्या घामाद्वारे माझ्या प्रियानो आपल्यामध्ये व परमेश्वरामध्ये जे वैर होतं, जी दुश्मनी होती, ती त्याने नाहीशी केली. त्या बंधनातून त्याने आपल्याला मोकळं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून पुढे वाचूया. ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. हालेलुया. ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. होय माझ्या प्रियानो, शांती आपल्यामध्ये परमेश्वरामध्ये प्रत्येक मानवामध्ये व्हावी म्हणून माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला होता. कितीतरी भावा बहिणीमध्ये, आई वडिलांमध्ये, मुलाबालामध्ये, माझ्या प्रियानो शेजारी नातलगामध्ये वैऱ्याचं आणि दुश्मनीचं जीवन निर्माण झालेलं होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या धर्तीवर आला. त्याने मानवाचं रूप धारण केलं. त्याने घाव, क्लेश, यातना या 3 किल्ल्यावरचं कुरसावरचं मरण पत्कारलं आणि परमेश्वरामध्ये, मानवामध्ये आणि मानवामध्ये जे वैर होतं माझ्या प्रियानो त्याच्या शरीराने, त्याच्या घामाद्वारे त्याने नष्ट केलेलं आहे. अजून पुढे वाचूया. वचन 16 पासून पुढे वाचा. आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. हालेलुया. आणि त्याचे एक शरीर करून वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा समेट देवाशी समेट करावा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं, पाप करणारा प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वरापासून दूर आहे. आपण वाईट कृत्यामुळे, वाईट पापामुळे आपण परमेश्वरापासून दूर होतो. परमेश्वराचे आपण वैरी झालेलो होतो, दुश्मन झालेलो होतो. आपण परमेश्वराचे दोस्त व्हावे, त्याच्या जवळ व्हावे आणि परमेश्वरामध्ये व आपल्यामध्ये एक वैर सोडून एक समेट निर्माण व्हावा म्हणून माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला होता. वचन 17 आपण वाचूया. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होतात त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. हालेलुया. आणि पुढे संत पौल म्हणत आहे की जे तुम्ही दूर होता ते तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली आणि जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला होता. तो शांती प्रस्थापित करण्यासाठी आलेला होता. मानवामध्ये जे वैर होतं, जे दुश्मनी होती ती दूर करण्यासाठी आलेला होता. परमेश्वरामध्ये व मानवामध्ये पापामुळे जे वैर होतं,
जी आडभिंत होती ती पाडण्यासाठी आलेला होता. परमेश्वरामध्ये व मानवामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून मानवाचं रूप धारण करून या जगामध्ये आलेला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. तरी देखील शेवटच्या भोजनानंतर प्रभू येशू आपल्या शिष्यांना का म्हणाला की तलवार घ्या. तो म्हणत आहे, एखाद्या तुमच्याकडे तलवार नसेल तर आपलं वस्त्र विका आणि वस्त्र विकून ही तलवार घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, नक्की प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचं होतं, किंवा जी तलवार प्रभू येशूने घ्यायला सांगितलेली आहे ती तलवार म्हणजे काय आहे. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे ती तलवार म्हणजे काय आहे. या पवित्र शास्त्रामध्ये संत पौल आपल्याला शिकवत आहे की ती तलवार म्हणजे काय आहे. आपण वाचूया इफिसियन्स पुस्तकामध्ये अध्याय 6 मध्ये वचन 17 वाचूया आणि आपण पाहूया ती तलवार म्हणजे काय आहे. तारणाचे शिरश्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पौल म्हणत आहे तारणाचे शिरशास्त्र आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन हे घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूने शेवटच्या भोजनानंतर आपल्या शिष्यांना तलवार घ्यायला सांगितली. माझ्या प्रियानो, कारण देवाचं ती तलवार म्हणजे देवाचं वचन आहे. माझ्या प्रियानो, आपल्या प्रत्येकाला ही देवाच्या वचनाची तलवार घ्यायची आहे. आणि देवाच्या वचनाची तलवार कशा प्रकारे आहे आपण इब्री लोकास पत्र अध्याय 4 वचन 12 मध्ये वाचूया. आणि संत पौल आपल्याला तलवारीविषयी शिकत आहे. आपण ते वचन ऐकूया. कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, कारण देवाचे वचन हे सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे, जीव आत्मा सांधे व मज्जाना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्याचे परीक्षक असे आहे. आणि मनातील हेतू विचार ह्याचे परीक्षक असे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं जे वचन आहे ते दुधारी तलवारीप्रमाणे आहे. त्याला दोन्ही बाजूने धार आहे. एखादी आपण तलवार बघितली तर ती एका बाजूने धार असते, त्या बाजूने आपण मारली तर पुढच्या माणसाचा चिरच्छेद होणार, त्याचा तुकडा होणार. पण ती आपण उलटी मारली तर त्याचा काहीच उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पण माझ्या प्रियानो, देवाचं जे वचन आहे ते दुधारी तलवारीसारखं आहे. ते कसं पण फिरवा, दोन्ही बाजूने त्याला धार आहे. आणि माणसाच्या विचारांना, हाडांना, मांसाना, नसाना, रक्ताना, हृदयाला आर पार जाणारे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्या दिवशी प्रभू येशूचे वचनरूपी तलवार आपल्या हृदयाला, आपल्या विचारांना आर पार जाणार, माझ्या प्रियानो, त्या दिवशी आपल्या प्रत्येकाचं परिवर्तन होणार. कितीतरी गुंडे, कितीतरी व्यक्ती अयोग्य प्रकारचं जीवन जगत होते, पण ज्या दिवशी वचनरूपी तलवार त्यांच्या हृदयाला, त्यांच्या मनाला आर पार गेली, त्या दिवशी माझ्या प्रियानो त्यांचं परिवर्तन झालं. आणि ते लोक देखील हे वचनरूपी तलवार घेऊन आज लोकांपर्यंत हे वचन पोचवत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा प्रभूचा सर्वदा. गौरव माझ्या प्रियानो, आपण जर बघितलं तर आपल्याला ती तलवार घ्यायची आहे. ती तलवार आपल्याला काय, आपल्या प्रत्येकाला आत्मिक युद्ध लढायचं आहे. म्हणून आत्मिक युद्ध लढण्यासाठी ही तलवार आपल्या प्रत्येकालाच घ्यायची आहे. आपण वाचूया इफिसियन्स पुस्तकामध्ये अध्याय 6 मध्ये वचन 10 पासून पुढे संत पौल आपल्याला सांगत आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीला आत्मिक युद्ध लढायचं आहे. आणि त्या आत्मिक युद्धासाठी आपल्याला ही तलवार घ्यायची आहे. इफिसियन्स पुस्तक अध्याय 6 मध्ये वचन 10 पासून पुढे आपण वाचूया.
शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. Praise the Lord. हालेलुया. संत पौल म्हणते शेवटी प्रभू मध्ये, परमेश्वरामध्ये आणि त्या सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. हालेलुया. हालेलुया. एखाद्या कोणीतरी व्यक्ती कमजोर असेल आणि तो दुसऱ्या व्यक्तीबरोबर लढाई करत असेल तर तो कधीच जिंकू शकत नाही, कारण तो कमजोर आहे. जर त्याला त्या व्यक्तीबरोबर जिंकायचं असेल तर त्याला बलवान व्हायचं लागेल. Praise the Lord. हालेलुया. त्याला शक्तिशाली व्हायचं लागेल. आज संत पौल आपल्याला या वचनाद्वारे सांगत आहे की शेवटी प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा, त्याच्या सामर्थ्यामध्ये शक्तिशाली व्हा. का शक्तिशाली आणि बलवान व्हायचं आहे? कारण आपल्याला आत्मिक युद्ध लढायचं आहे. Praise the Lord. हालेलुया. पुढे वचन वाचूया. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकावा धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. त्या सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून शस्त्र सामग्री धारण करा. Praise the Lord. माझ्या प्रियानो, कितीतरी वेळा सैतान आपल्याला फसवतो. एखाद्या आपण व्यसनामध्ये पडतो, दारू म्हणा, विस्की म्हणा, बियर म्हणा. माझ्या प्रियानो, का पडतो? कारण सैतान तो आपल्यावर डाव रचतो आणि आपण परमेश्वराच्या वचनामध्ये आपण सामर्थ्यवान नाही, बलवान नाही म्हणून आपण त्या व्यसनाला बली पडतो. आपण कमजोर असल्यामुळे त्या व्यसनाला आपण बली पडतो आणि सैतानाने जो डाव रचलेला आहे त्याच्यामध्ये आपण कमजोर असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण पडतो. कधीतरी आपण व्यभिचाराच्या पापाला बली पडतो, कधीतरी आपण भानगडी, मारामारी, राग, द्वेष, मत्सर अशा प्रकारचं जीवन जगतो. आपली इच्छा नाही तरी देखील जीवन जगतो. कारण माझ्या प्रियानो, सैतानाने तो आपल्यावर डाव रचलेला आहे आणि आपण आत्मिक जीवनामध्ये कमजोर आहोत, बलकट नाहीत. म्हणून त्या सैतानाच्या डावाला आपण बली पडतो आणि आपण तशा प्रकारचं जीवन जगतो. माझ्या प्रियानो, आज आपल्याला प्रभूमध्ये आणि परमेश्वराच्या वचनामध्ये बलवान व्हायचं आहे, जेणेकरून आपण त्या सैतानाच्या डावाला आपण धैर्याने आपण सामोरे जाऊ शकू. माझ्या प्रियानो, अजून पुढे आपण वाचूया वचन. पुढे आपल्याला काय सांगते ऐकूया. कारण आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या कालोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. हालेलुया. संत पौल सांगते, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या कालोखात जगाच्या अधिपती बरोबर व आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानं, आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नाही. रक्त आणि मांस हे मानव जातीला आहे, प्रत्येक मानवाला आहे. पण आपलं झगडणे रक्त मांसाबरोबरच आहे. आपण मानवाबरोबर झगडतो, पण संत पौल सांगते आपलं झगडणे रक्त मांसाबरोबर नाही, आपलं झगडणे मानवाबरोबर नसावं, तर आपलं झगडणं हे दुरात्म्याबरोबर म्हणजे सैतानाबरोबर आहे. आणि सैतान कोण आहे? सैतान म्हणजे दारू आहे, सैतान म्हणजे विस्की बियर आहे, सैतान म्हणजे गुटखा, तंबाखू, सिगरेट आणि बिडी आहे. सैतान म्हणजे मनातील वाईट विचार आहे. सैतान म्हणजे भानगडी, मारामारी, राग, द्वेष आणि मत्सर आहे. माझ्या प्रियानो, आपलं झगडणं त्याच्याबरोबर असलं पाहिजे. आपण त्या सर्व सैतानी बंधनावर विजय मिळवला पाहिजे. पण आपण त्या बंधनाबरोबर झगडत नाही, तर आपण रक्त मांस असलेल्या मानवाबरोबर झगडतो. संत पौल सांगते आपलं झगडणे रक्त मांसाबरोबर नसावं. अजून पुढे आपण वाचूया. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकावा धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री हालेलुया. आणि या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हाला प्रतिकार करता यावा. बघा माझ्या प्रियानो, वाईट दिवसात म्हटलेलं आहे म्हणजे आपल्यासाठी कोणताही दिवस वाईट असू शकतो. परमेश्वराने बनवलेला प्रत्येक दिवस चांगला आहे. जेव्हा त्याने 6 दिवसामध्ये सर्व काही बनवलं आणि 7वा दिवस त्याने विश्रांती घेतली, तेव्हा उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये 31व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, मी बनवलेलं सर्व काही चांगलं आहे.
माझ्या प्रियानो, परमेश्वराने जे काही दिवस बनवलेले आहेत तो प्रत्येक दिवस हा चांगला आहे. मग माझ्या प्रियानो, वाईट दिवस आपल्यासाठी कोणता आहे? ज्या दिवशी आपण वाईट व्यसनामध्ये पडणार तो दिवस आपल्यासाठी वाईट आहे. ज्या दिवसामध्ये आपण भानगडी, मारामारी, राग, द्वेष, मत्सर अशा प्रकारचं जीवन जगणार तो प्रत्येक दिवस माझ्या प्रियानो आपल्यासाठी वाईट आहे. आणि त्या वाईट दिवसावरती प्रतिकार करता यावा म्हणून वचन सांगत आहे की देवाची शस्त्र सामग्री घ्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ते शस्त्र सामग्री काय आहे? पुन्हा एकदा आपण वचन 17 वाचूया आणि त्या 17व्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. वचन 16 पासूनच आपण वाचूया. आणि ह्या सर्वाबरोबर जिच्या योग्य त्या दृष्टीचे सगळे जलते वाण तुम्हाला विझवितात येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या. हालेलुया. आणि ह्या सर्व बरोबर जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे बाण तुम्हाला जलविता येतील ती विश्वासाची ढाल आपल्या हाती घ्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रियानो, ढाल म्हणजे काय आहे? एखाद्या सैनिक बाउंड्रीवरती सैन्यामध्ये तो लढाई लढत असेल तर त्याच्या एका हातामध्ये तलवार असते. ती दुसऱ्या सैनिकाचा, आपल्या विरोध पार्टीचा चिरच्छेद करण्यासाठी, त्याचा खून करण्यासाठी तो ती तलवार वापरतो. पण माझ्या प्रियानो, त्याला जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर एका हातामध्ये त्याला ढाल घ्यावी लागते. प्रेज द लॉर्ड. समोरच्या सैनिकाकडून त्याचा बचाव करण्यासाठी तो ती ढाल एका हातामध्ये वापरतो, जेणेकरून त्याचा चिरच्छेद, त्याचा खून करण्यासाठी आलेला जो समोरचा व्यक्ती आहे त्याची तलवार त्या ढालेने तो अडवू शकतो. वचन सांगत आहे की ती विश्वासाची ढाल आपल्या हाती घ्या. पुढे वाचूया. तारणाचे शिरश्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. प्रेज द लॉर्ड. ती तारणाचे शिरशास्त्र, आत्म्याचे तलवार म्हणजे देवाचे वचन हे घ्या. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, हे प्रभूचं वचन आपल्या प्रत्येकाला घ्यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो शांती करण्यासाठी आलेला होता. तो शिष्यांना का म्हटला की तुम्ही तलवार विकून घ्या, तुमच्याकडे वस्त्र नसेल, वस्त्र नसलं तरी ते चालेल, ते वस्त्र देखील तुम्ही विका, पण पहिला देवाचे ती वचन, ती तलवार घ्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रियानो, कारण हे देवाचं वचन आपल्याकडे नसेल तर कधीच आपण स्वर्गाच्या दिशेने प्रवास करू शकत नाही. आपण ज्या वेळेस अंधारामध्ये चालतो तेव्हा माझ्या प्रियानो आपल्या पायाला ठेच लागत आहे, कारण अंधारामध्ये आपल्याला काही दिसत नाही. पण ज्या वेळेस आपण अशा दिवसामध्ये प्रकाशामध्ये चालतो तेव्हा माझ्या प्रियानो आपल्या पायाला ठेच लागत नाही, कारण दिवसा हा सूर्याचा प्रकाश असतो. प्रभूचं वचन आपल्याला तेच सांगत आहे. आपण स्तोत्र संहिता अध्याय 105 मध्ये 119 मध्ये वचन 105 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, प्रभूचं वचन स्तोत्रकार म्हणत आहे, हे परमेश्वरा, तुझं हे जे वचन आहे ते माझ्या पावलावर प्रकाशासारखे आणि माझ्या पावलावर दिव्यासारखे आणि माझ्या पावलावर प्रकाशासारखे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. होय माझ्या प्रियानो, एखाद्या आपण रात्री अंधारामध्ये चालतो आणि आपल्याला दिसत नाही, पण आपण रात्रीच्या अंधारामध्ये चालत असताना डोळे बंद ठेवतो का? नाही माझ्या प्रियानो, आपले डोळे उघडेच असतात, तरी देखील आपल्याला पुढचं काय दिसत नाही. माझ्या प्रियानो, पण दिवसा आपण चालतो तेव्हा आपल्याला सर्व काही दिसते, आपल्या पायाला ठेच लागत नाही. माझ्या प्रियानो, प्रभूचं वचन आपल्याकडे नसेल तर जरी दिवसामध्ये आपण चालायला लागलो तरी देखील आपल्या अंतःकरणाला, आपल्या हृदयाला ठेच लागणार, कारण प्रभूचं वचनच माझ्या प्रियानो आपल्याला मार्ग दाखवणारं वचन आहे. म्हणून माझ्या प्रियानो, परमेश्वर जुन्या करारामध्ये मोशेद्वारे एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देत आहे. आपण अनुवादाच्या पुस्तकामध्ये अध्याय 27 मध्ये वचन 26 वाचूया.
परमेश्वर मोशेद्वारे काय म्हणत आहे ते वचन आपण ऐकूया. जो ह्या नियमशास्त्राची वचनं मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित असो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मोशेद्वारे म्हणत आहे, जो कोणी व्यक्ती या पवित्र शास्त्राची नियमशास्त्राची वचनं ऐकून मान्य करीत नाही, त्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही, तो व्यक्ती शापित आहे. नवीन करारामध्ये देखील माझ्या प्रियानो प्रभू येशूने तेच म्हटलेलं आहे. संत योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 7 मध्ये वचन 49 आपण वाचूया आणि त्या वचनावरती आज आपण मननचिंतन करूया. पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. हालेलुया. प्रभू येशू म्हणत आहे, हा जो लोकसमुदाय आहे तो लोकसमुदाय पवित्र वचन या नियमाचं शास्त्र जाणत नाही, पाळत नाही, तो प्रत्येक व्यक्ती शापित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, जर आपण या वचनावर लक्ष देत नसेल, त्याचं पालन करत नसेल, तर आपण शापित आहोत. माझ्या प्रियानो, म्हणून जुन्या करारामध्ये यशाया संदेष्टा एक महत्वाचं वचन आपल्याला देत आहे. आपण यशायाचे पुस्तक अध्याय 40 मध्ये वचन 8 वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. गवत सुकते, फूल कोमजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाल कायम राहते. हालेलुया. यशाया संदेष्टा म्हणत आहे की गवत सुकेल, फूल कोमजेल, पण आमच्या परमेश्वराचा जो शब्द आहे तो कायम राहणारा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रियानो, लूक अध्याय 21 मध्ये वचन 33 मध्ये अजून महत्वाचं वचन प्रभू येशूने आपल्याला दिलेलं आहे. आपण ते देखील वचन ऐकूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही. हालेलुया. प्रभू येशू म्हणाला, हे संपूर्ण आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझं जे वचन आहे, जो परमेश्वराचा पवित्र शब्द आहे, तो कधीच नाहीसा होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आज कितीतरी लोक ब्रह्मामध्ये आहेत, कितीतरी लोक परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध जीवन जगत आहेत, कितीतरी लोक राग, द्वेष, मत्सर, भानगडी, मारामारी, शिव्याशाप आणि व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. कितीतरी लोक स्वर्गाचा मार्ग सोडून त्या नरकाच्या दिशेने प्रवास करीत आहेत. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, का लोक अशा प्रकारे जीवन जगत आहेत? कारण प्रभू येशू म्हणत आहे, मत्तेचे शुभवर्तमान अध्याय 22 वचन 29 मध्ये आपण ते वचन ऐकूया आणि त्या वचनावर मननचिंतन करूया. मत्ते अध्याय 22 वचन 29 आपण वाचूया. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे ब्रह्मात पडलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितीतरी व्यक्ती माझ्या प्रियानो अयोग्य प्रकारचं जीवन जगत आहेत, त्या ब्रह्मामध्ये आहेत, कारण हे शास्त्र आणि नियमशास्त्र ते जाणत नाही. माझ्या प्रिया, आपण शेवटचं वचन बघूया. परमेश्वराने यहोशुआ प्रवक्त्याद्वारे एक अत्यंत महत्वाचं वचन आपल्याला दिलेलं आहे. त्या वचनावर माझ्या प्रियानो आज आपण मननचिंतन करूया. यहोशुआचे पुस्तक अध्याय 1 मध्ये वचन 8 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुम्ही मुखी सदैव असू दे. वचन सांगा, त्या नियमशास्त्र हे देवाचं वचन आहे. हा जो ग्रंथ आहे हा तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. ह्या पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. आणि रात्रंदिवस, दिवसाचे आणि रात्रीचे 24 तास, वर्षाचे 365 दिवस ह्या पवित्र वचनावर, या पवित्र शास्त्रावर मननचिंतन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आपण कशामध्ये यश प्राप्त करतो? आपण शाळेत शिकत असताना आपण एक्झाम मध्ये यश प्राप्त करतो. आपण एखादा कोणता कोर्स केला असेल तर आपण आपल्या कामामध्ये यश प्राप्त करतो. माझ्या प्रियानं, आज प्रभूचं वचन सांगत आहे की तू खंबीर राहा, तू नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव वाच, तो काळजीपूर्वक पाल, रात्रंदिवस या पवित्र वचनावर मनन चिंतन कर, म्हणजे तुझं आध्यात्मिक जीवन आहे त्याच्यामध्ये तू यश प्राप्त करून घेशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून माझ्या प्रियानो, शेवटच्या भोजनानंतर जसा प्रभू येशू म्हणाला की तुम्ही वस्त्र विका आणि आपली ती तलवार घ्या. माझ्या प्रियानो, आपल्याकडे पैसे नसतील किंवा प्रभूला सांगायचं आहे आपल्याकडे शरीराला झाकण्यासाठी वस्त्र नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे प्रभूचं वचन ही तलवार सदैव असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रभू येशूने म्हटल्याप्रमाणे आज ऐकलेल्या प्रत्येक वचनावर आपण मनन चिंतन करूया. प्रभू येशूचं पवित्र वचन आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये, आपल्या नसामध्ये माझ्या प्रियानो ते सदैव साचून ठेवा आणि त्या वचनावर मनन चिंतन करा. या पवित्र शब्दाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल आणि प्रभू येशूने जे सार्वकालिक जीवन स्वर्गामध्ये आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे त्या जीवनामध्ये आपण प्रवेश करू शकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.